नाशिक शहरात मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे। याच मोहिमेत गुन्हे शाखा युनिट 2 ने तब्बल 3 वर्षापासून फरार असलेल्या घरफोडीच्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या 2 गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी अफजल हुसेन सय्यद वय वर्ष 31 राहणार भगुरगाव तालुका जिल्हा नाशिक हा फरार होता। त्याच्यावर भारतीय दंड विधान कलम 454, 457 आणि 380 अंतर्गत गुन्हे दाखल होते। गुन्हे शाखा युनिट 2 चे अधिकारी फरार आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी अफजल सय्यद हा आडगाव परिसरातील नांदूर नाका भागात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने साथीदारासोबत घरफोडी केल्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी त्याला गंगापूर पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकाने उत्कृष्टरित्या कामगिरी केली आहे। लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।